अपरा एकादशी महत्व, विधी व व्रत कथा। वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये अपरा नावाची एकादशी येत असते। भगवान श्रीकृष्ण आणि धर्मराजा यांचा संवाद चाललेला असताना त्या ठिकाणी धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केलेला आहे, वंदन केलेलं आहे आणि धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला विचारलेलं आहे की यादवा, हे गोविंदा, तू काय कर, तर या ठिकाणी मला अपरा एकादशीचं महत्त्व सांग, कथा सांग। त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने राजा धर्माला सांगितलं, धर्मा, फार फार पूर्वीची ही कथा आहे। या कथेमध्ये केरळ एक राज्य होतं आणि या केरळ राजाचा राजा, केरळाधिपती राजा होता। त्याला 100 स्त्रिया होत्या। त्या 100 स्त्रियांपैकी एक जरा आवडती होती, तिचं नाव सुवस्त्रा। ती अतिशय प्रिय आवडती असल्यामुळे राजाचं तिच्यावर विशेष प्रेम होतं। तिच्याकडे नेहमी त्याचं लक्ष विशेष असायचं आणि पुढे तिला एक मुलगा झाला। त्या मुलाचं नाव चंद्रहास्य। ज्यावेळी तो जन्माला आला त्यावेळी जन्माला येताना सर्वसामान्य माणसासारखं जरी त्याचं सर्व शरीर असलं तरी पण त्याच्या मात्र हातापायाला, पायाच्या डाव्या बाजूला पायावर एक बोट होतं आणि करंगळी शेजारी त्याला आणखी एक करंगळी होती। आणि त्या काळामध्ये ते अपशकुन मानलं जायचं किंवा दुश्चिन्ह मानलं जायचं, परंतु त्या राजाने मात्र तिकडं लक्ष दिलेलं नाही। याचं कारण तो राजा अतिशय जाणकार आहे, सुज्ञ आहे, धर्मज्ञ आहे, त्यामुळे त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। ज्यावेळी चंद्रहास्याचा जन्म होऊन 1 वर्ष झालं असेल त्यावेळी या राजावर, केरळाधिपती राजावर परचक्र आलं, परकीय आक्रमण आली आणि त्या ठिकाणी राजाचा त्या बलाढ्य सेने पुढे पराभव झाला। राजाची सर्व संपत्ती, ऐश्वर्य, सगळा खजिना या परकीय राजाने लुटला, त्याचा नाश केला आणि त्या युद्धामध्ये तो केरळाधिपती राजा मरण पावला। त्या ठिकाणी शत्रूचं राज्य आलं, त्याच्या ताब्यामध्ये ते सर्व राज्य आल्यानंतर त्याच्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांनी त्या ठिकाणी अग्निप्रवेश केला, काही आपापल्या माहेरी निघून गेल्या। पण चंद्रहास्याची एक सावत्र आई होती, त्या सावत्र आईने मात्र त्या चंद्रहास्याला आपल्या बरोबर घेतलं। हा राजा याचा नाश करील, याला मारील, त्यापेक्षा याला कुठंतरी गुप्त वेशामध्ये घेऊन एखाद्या नगरामध्ये जावं आणि त्या ठिकाणी किंवा या राजाचा वंश, याचं बीज या ठिकाणी, ही परंपरा शिल्लक राहावी म्हणून त्या सावत्र आईने त्या चंद्रहास्याला बरोबर घेऊन ती दुसऱ्या राज्यामध्ये गुप्तपणे गेली। ते राज्य होतं कुंतलेश्वर। या कुंतलेश्वराच्या राज्यामध्ये ती कुंतलपुरीमध्ये गेली आणि कुंतलपुरीत त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक वर्ष त्या ठिकाणी ते एकत्रित राहू लागलेली आहे। आई जे हाताला काम मिळेल ते काम करत असायची। दोन्ही भांडी, कुठे शेतात काम करणं, कुठं रोजानी जाणं, कुठं मोलमजुरी करणं, अनेक प्रकारची ती कामं करत असायची आणि त्या मुलाचा उदरनिर्वाह चालित असायचे। परंतु त्या ठिकाणी राहत असल्यानंतर काही दिवसांनी त्याची आई, ती सावत्र आई चंद्रहास्याची मरण पावली आणि आता चंद्रहास्य हा उघड्यावर पडलेला आहे। त्याला आपलं कोणीही राहिलेलं नाही, त्याला कोणी त्या गावात ओळखत नाही, त्याचं स्वतःचं कोणी नाही, आप्तेष्ट कोणी नाही, नातेवाईक कोणी नाही। अशा अवस्थेमध्ये तो गल्ली राजवाड्यातून इकडे तिकडे नेहमी भटकत राहायचा। जे मिळेल, कोणी भीक दिलं, कोणी उष्टपाष्ट दिलं, कोणी काही फाटले तुटलेले कपडे दिले तर तो कपडे तो घालीत असायचा आणि रात्री कुठेतरी एखाद्या सोप्यावर, ओट्यावर, वसरीवर, धर्मशाळेत किंवा समाज मंदिरामध्ये ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी तो उघड्यावर झोपत असायचा। कधी कधी त्याच्या वाट्याला विटलेलं अन्न, शिळ झालेलं अन्न ते सुद्धा खाऊन तो जगत असायचा।
पहिल्याने त्याच्याबरोबर कोणी मित्र खेळत नव्हते, पण याची बुद्धिमत्ता चांगली असल्यामुळे, हा दिसायला चांगले असल्यामुळे, याच्या स्वभावामुळे अनेक मुलं त्याच्याबरोबर खेळू लागली. त्याचबरोबर प्रधानाची, राजाची मुलं देखील या चंद्रहास्याबरोबर खेळू लागलेली आहेत. आता त्या ठिकाणी काही दिवसांनी त्याला एक नरसिंह मूर्ती, जे शाळीग्राम म्हणतो, तो सापडला आणि त्या शाळीग्राम मूर्तीची, नरसिंह मूर्तीची तो त्या ठिकाणी पूजा करू लागलेला आहे. एक दिवस नदी किनारी खेळत असताना त्या ठिकाणी गर्गमुडीची स्वारी समोरून येताना त्याने पाहिली आणि जाऊन तो गर्गमुडीच्या श्री संताच्या माथाचरणावरील साष्टांग हे करी दंडवत याप्रमाणे त्या ठिकाणी प्रणाम केला. आणि प्रणाम केल्यानंतर त्या ठिकाणी गर्गमुनीने आपले डोळे झाकले आणि विचारलं, बाळा तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे, तुला कोण आहे, कसे आहेत लोक, या सगळ्या गोष्टीचा विचार तो त्या ठिकाणी करायला लागलेला आहे. त्यांनी सांगितलं, महाराज 1 महिन्यापूर्वी माझी आई मरण पावलेली, मला या नगरीमध्ये कोणी नाही, मला काही माझ्याबद्दलचं माहिती नाही. मग गर्गमुनींनी स्वतः त्या ठिकाणी ध्यान लावलं आणि न सांगता तुम्हाला कळू येते अंतरी, याप्रमाणे त्या चंद्रहास्याला त्यांनी सांगितलं की तुझ्या वडिलांनी तुझ्या मातेबरोबर एक वेळी वेळ न साधल्यामुळे, संभोग घेतलेला असल्यामुळे, त्या ठिकाणी तिथी योग्य नसल्यामुळे, वेळ योग्य नसल्यामुळे, नक्षत्र योग्य नसल्यामुळे त्या ठिकाणी पाप घडलं गेलं आणि तो दोष तुला लागल्यामुळे हे दुःख तुला भोगावं लागत आहे. त्या ठिकाणी तुझ्या मातेची गर्भधारणा राहिली आणि त्याच्यापासून तुझा जन्म झाला. तर तू येणारी जी एकादशी आहे, या एकादशीचा उपवास तू कर, म्हणजे तू या पापातून मुक्त होशील आणि तुला तुझं पुन्हा ऐश्वर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कुंतरपुरी त्या नगरीमध्ये त्या ठिकाणी जो कुंतलेश्वर राजा होता, त्याचा एक दुष्टबुद्धी नावाचा प्रधान होता आणि त्या प्रधानाने सर्व मुलांना जेवायला बोलवलं होतं. त्याच्या अगोदर सगळं ब्राह्मणांना ब्राह्मण भोजन दिलेलं होतं आणि ब्राह्मण भोजन देत असताना त्या ठिकाणी तो ब्राह्मण भोजनासाठी बसलेले आहेत, पण प्रधानाचा मुलगा येत नसल्यामुळे, तो जवळ नसल्यामुळे शेवटी प्रधान त्याला शोधायला गेला आणि मग नदीवरनं जी मुलं येत होती त्या मुलामधून त्याचा मुलगा येताना दिसला आणि ही मुलं आली, भोजनाला बसली. भोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मण मंडळी सर्व तृप्त झाली आणि तृप्त झाल्यानंतर त्या ब्राह्मण काकांनी मंत्राक्षता घेतली, फुलं घेतली, पाकळ्या घेतल्या आणि त्या ठिकाणी चंद्रहास्य हाच प्रधानाचा मुलगा असावा म्हणून त्याला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायला सुरुवात केलेली आहे की तू यशस्वी राजा होशील, तुला ऐश्वर्य प्राप्त होईल, तुला संपत्ती प्राप्त होईल, तुला सामर्थ्य प्राप्त होईल, तू सार्वभौम राजा होशील आणि राज्याचा उपभोग घेशील. ज्यावेळी हे त्या दुष्टबुद्धी प्रधानाच्या लक्षात आलं त्यावेळी त्याला अतिशय त्या ठिकाणी वाईट वाटलं आणि त्याला कळून चुकलं की आता आपल्या मुलाचा खरा जर शत्रू कोण असेल तर तो शत्रू म्हणजे कोण आहे, हा चंद्रहास्य आहे. मग त्यांनी काही मारेकऱ्यांना शोधलं त्या दुष्टबुद्धीच्या प्रधानाने आणि या चंद्रहास्याचा नायनाट करण्यासाठी, याला मारण्यासाठी त्या मारेकऱ्यांच्या थ्रू एक त्यांनी कट रचला त्या ठिकाणी की या चंद्रहास्याला कुठंतरी रानात घेऊन जा, त्या ठिकाणी त्याला मारून टाका आणि त्याचा पुरावा म्हणून, प्रूफ म्हणून तुम्ही काय करा, तर त्याच्या जे पायाला एक करंगुळी जास्त आहे ना, तर ती करंगुळी तुम्ही काय करा, मला दाखवायला आणा की 21 जी करंगुळी आहे, 21वी जे बोट आहे ते मला प्रूफ म्हणून दाखवायला आणा, नाहीतर तुमची चांगली गती राहणार नाही, तुम्हाला मी प्राणाला मखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जर तुम्ही त्याला मारलं तर तुम्हाला मी चांगल्या पद्धतीचं बक्षीस देखील या ठिकाणी देईन. असे मारेकरी एकत्रित आले आणि चंद्रहास्य त्या नगरीतून भटकत असताना, एकादशीचा उपवास असताना त्याला त्या मारेकरांनी जंगलात काही आमिष दाखवून पकडून नेलं आणि पकडून नेल्यानंतर त्या ठिकाणी जंगलात गेल्यानंतर एकदम आपले हत्यारं काढले, त्याला तलवार, चाकू बिकू मारायला लागले. त्यावेळी तो व्याकुळ झाला, माझे काय चूक आहे, मला का मारता, माझा काही अपराध नाही, मी कुणाला काही त्रास दिलेला नाही. त्यावेळी त्या मारेकऱ्यांनी सांगितलं, त्या ठिकाणी एक शाळीग्रामाची त्यांनी ती मूर्ती काढली, त्याची पूजा करायला लागला. जगी जास कोणी नाही, त्यासी देव आहे, निराधार आभाळाचा तुची भारस आहे. याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, भगवान नरसिंहाची प्रार्थना केली. त्यावेळी एक सिंह समोरून आला,
ही सर्व मारेकरी घाबरले. तेवढ्यात त्याने एकाचं डाव्या करंगळीचं बोट कापून घेतलं आणि हे निघून गेले आणि ते प्रधानाला दाखवलं. प्रधान खुश झाला, त्या ब्राह्मणाला हाकलून दिलं, त्यांची सर्व दक्षिणा घेऊन टाकली आणि आता त्या ठिकाणी तो काय झालेला आहे, निवांत झालेला आहे. पण चंद्रहास्य जंगलात पडलेला आहे, त्याचं पायाचं बोट कापलं गेलेली, करंगुळी कापली गेलेली आहे, तो मूर्छित झालेला आहे. एकादशीचा त्याला उपवास होता आणि अशा या उपवासाच्या दिवशी त्याला रात्रभर झोप आलेली नाही. अखेर तो तिथं त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेला आहे. पण त्याच वेळी चंदनावतीचा कुलिंद नावाचा राजा आला आणि त्यालाही मूल नव्हती. त्याने त्या ठिकाणी त्याच्याशी पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे, या ठिकाणी एक मुलगा पडलेला आहे, तो विशुद्ध आहे. आणि त्याला ताबडतोब जाऊन त्यांनी त्या ठिकाणून पाणी आणलं, त्याला पाणी पाजलं आणि पाणी पाजल्यानंतर तो ज्यावेळी शुद्धीवर आला, चंद्रहास्याने एकदम त्या राजाला, कुलिंद राजाला मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर त्या ठिकाणी दोघांची मैत्री झाली. नंतर तो आपल्या नगरामध्ये घेऊन आला आणि घेऊन आल्यानंतर त्याचं पालन पोषण केलं. पण याच्या अगोदर असं घडलेलं होतं की एक दिवस नारद मुनी त्या राजाच्या कुंतल नगरीमध्ये राज्यामध्ये आलेले होते. नारद मुनी त्या चंदनवती नगरीमध्ये कुलिंद राजाकडे आले होते आणि त्यांनी नारद मुनीची चांगल्या प्रकारे पूजा केल्यानंतर त्या ठिकाणी नारद मुनी त्याला आशीर्वाद द्यायला लागले. दोघांचा संवाद सुरू झाला. त्यावेळी नारद मुनींनी सांगितलं की तुम्हाला मुलगा नाही हे खरं आहे, परंतु तुम्ही अपरा एकादशीचं जर व्रत केलं तर नक्कीच तुम्हाला मुलगा होईल. नक्कीच तुमच्याकडे मुलगा आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याप्रमाणे राजांनी उपवास सुरू केला. उपवास झाल्यानंतर 2-3 दिवसांनी तो हरणाची क्रीडा करण्यासाठी त्या अरण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी त्याला तो चंद्रहास्य हा कुमार सापडलेला होता. दोघांची गळाभेट झाली आणि त्याच वेळी आकाशातून स्वर्गातील देवांनी आकाशवाणी केली की हे कुंदिल राजा, तुला या ठिकाणी मुलगा मिळालेला आहे, त्या मुलाचं तू लालन पालन कर, त्याचं भरण पोषण कर, त्याला राज्यकारभार दे, त्याच्या हाती तुझी सगळे प्रजाची जो कारभार आहे तो त्याला दे आणि तो चांगल्या प्रकारे हे सर्व करू शकेल. आणि म्हणून तो त्या ठिकाणी नारद मुनी निघून गेले होते आणि त्याला हा मुलगा मिळाला होता. मुलगा मोठा झाला. राज्यातील सर्व लोक एकादशी करू लागलेली आहे. कुलिंद एक दिवस आपल्या मुलाला चंद्रहास्याला म्हटला, अरे आपण कुंतलेश्वराचे सगळे मांडलिक आहोत. तेव्हा त्याला वर्षाकाठी आपण काही सण, काही खजिना, काही त्या ठिकाणी पैसे, द्रव्य आपण दिले पाहिजेत, कारण तो सार्वभौम राजा आहे, तो आपला स्वामी आहे. तेव्हा त्याला हे देणं गरजेचं आहे. या वर्षीचा कारभार आपण त्याला दिलेला नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं की द्रव्य देण्याची काय गरज आहे, त्या कुंतलेश्वराला मी आता बांधून आणतो, माझी तेवढी ताकद आहे, सामर्थ्य आहे, शक्ती आहे. राजाने सांगितलं, बरोबर आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, परंतु तू काय कर तर हे सगळं घेऊन जा. रात्री दोघांची चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रधानाकडे बरेच लोक देऊन त्याच्याबरोबर चंद्रहास्याला शेवटी कुंतलेश्वराकडे पाठवलं. कुंतलेश्वर सर्व दिवट्या, छत्र, घोडे, सर्व द्रव्य, खजिना, मोहरा घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी त्या दुष्ट प्रधानाला सर्व काही तो खजिना त्याच्या तिजोरीत जमा केलेला आहे, त्यांनी मोजून घेतलेला आहे. आणि जाताना तो दुष्ट प्रधान म्हटला, तुम्ही सर्वांनी आता आमच्या इथे जेवण करून जा. परंतु चंद्रहास्याने सांगितलं की आज एकादशीचा उपवास असल्यामुळे आम्ही राजा इथं जेवू शकत नाही, आम्ही तसेच जाणार आहोत. आणि ते तसेच निघून गेले. आणि म्हणून त्या प्रधानाला अतिशय राग आला, त्याचा अहंकार दुखवला, त्याचा उपमर्द झाल्यासारखा वाटला, त्याच्या मनामध्ये द्वेषाचे बीज पेरले गेले. आणि तो दुष्टबुद्धी प्रधान शेवटी तो कुठे गेला तर तो त्या ठिकाणी कुंतलेश्वर राजाकडे गेला आणि त्यांनी सांगितलं, महाराज आपल्याकडे जो आलेला जो चंद्रहास्य होता, चंद्रहास्य होता, कुलंदीचा राजा, त्यांनी आपल्याला प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या वर्षी मोहरा दिलेले नाहीत, खजिना दिलेला नाहीये, उत्पन्नाचा हिस्सा दिलेला नाहीये, कर दिलेला नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्याची खोड मोडतो मी जाऊन, त्याला पराभूत करतो, त्याला बांधून टाकतो, त्याचं राज्य आपल्या सर्व ताब्यात घेतो. त्याचवेळी राजाने कोणताही विचार न करता
त्याच्या ताब्यात देऊन टाकलं, त्याला आज्ञा दिली. पण जाताना सांगितलं की माझ्या 2 मुली आहेत, एकीचं नाव चंपक आहे आणि दुसरीचं नाव मालती आहे. तेव्हा एखादा राजकुमार राजपुत्र जर भेटले तर यांच्याही लग्नाचं विवाहाचं तो काय करून तयारी करू नये. पण हे जात असताना त्याच ठिकाणी त्या दुष्ट प्रधानाची मुलगी भेटली. तिचं नाव विषया होतं. तिने सांगितलं बाबा आता मलाही वाटतंय लग्न करावं, संसार करावा. आणि मग तो असं करत कुलिंद राजा चालून गेला. तिथे गेल्यानंतर हे कुलिंदाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी कुंतलेश्वराला प्रधानाला, त्या दुष्टबुद्धी प्रधानाला चंद्रहास्याच्या हाताने घरी आणून चांगलं स्वागत केलं, मोठ्या प्रमाणावर त्याला सन्मान दिला. पण ज्यावेळी त्याच्या डाव्या पायाकडे लक्ष गेले की याची एक करुमुळी कापलेली आहे, त्यावेळी मात्र त्या प्रधानाला धक्का बसला. आणि मग त्यांनी विचार केला याला युद्धात मारता येणार नाही, असं याला कपट्याने आपल्याला मारायचं आहे. आणि म्हणून राजाला सांगितलं की हे कुंतलेश्वराकडे तुम्ही काय करा तर कुलिंद तुमच्या चंद्रहास्याला पाठवा, कारण त्याचा पराक्रम, त्याचं कर्तृत्व, त्याचं शौर्य, त्याचं सामर्थ्य बघून त्या ठिकाणी आमच्या राजाने त्याला भेटण्यास तात्काळ बोललेलं आहे. मी एक मदनाला पत्र देतो. आणि ते पत्र मदनाला दाखवलं की मदन त्या ठिकाणी काय करणार आहे, तो राजाकडे घेऊन जाईल आणि राजा त्याचं चांगलं स्वागत करेल. या ठिकाणी काय झालेलं आहे की हा जो चंद्रहास्य आहे तो एकटाच घोड्यावर निघालेला आहे. ते पत्र बरोबर घेतलेलं आहे मदनाला देण्याचं. आणि तो कुंतलेश्वर नगरीच्या जवळ आल्यानंतर एक बगीचा पाहिली. त्या बागेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी घोडा एका झाडाखाली बांधला, तिथं स्नान केलं, फलाहार केला आणि थकला असल्यामुळे तो एका झाडाखाली झोपला, आपली पिशवी बाजूला ठेवली. पण त्याच वेळी प्रधानाची मुलगी, त्या राज्यातील अनेक राजकन्या प्रधानाच्या मुली त्यांच्याबरोबर आलेल्या होत्या आणि त्या सगळ्या बागेमध्ये विहर करीत असताना त्याने हा देखणा तरुण पाहिल्यानंतर तिला वाटलं आपला जर हा पती असलं तर किती चांगलं होईल. आणि मग तिने ते पत्र पाहिलं. पत्र पाहिल्यानंतर लक्षात आलं अरे आपल्याच वडिलांनी आपल्या लग्नासाठी पत्र दिलेलं आहे. पण त्यात लिहिलेलं होतं की हे मदना, तू ज्यावेळी राजाकडे जाशील कोणताही विचार न करता, चांगला दिवस वाईट दिवस सुदिन कुदिन काही न पाहता या राजाच्या चंद्रहास्याला तू काय करायचं आहे, विष पाजायचं आहे आणि विष पाजून त्याला तिथंच मारून टाकायचं आहे. म्हणजे कार्यभार या ठिकाणी काय होईल, समाप्त होईल. पण त्या प्रधानच्या मुलीला असं वाटलं की नाही, आपल्या बापाकडून तिथं विष देऊन याचा सन्मान करून याला असं असं करा दिलेलं आहे. बापाकडून काहीतरी लिहिताना चुकून गेले बाप, की विषयाचं उरकून टाका, समजून घ्या म्हणून त्याला विषय देऊन असं लक्षात आलं. तिने आपल्या डोळ्यातलं काजळ काढलं आणि त्या काजळात तिथे एक विषय या असं केलं. हे पत्र ज्यावेळी तो प्रधान कुठं आलेला आहे, ज्यावेळी तो कुंतलेश्वराच्या नगरीत आला त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी ते पत्र मदनाच्या हातात दिले. मदनाने ते प्रधानाची बायको आपल्या आईला दाखवलं आणि सांगितलं की हे पत्र कुणाचं आहे, राजाचं पत्र आहे. प्रधानाने सांगितलेलं आहे की आपल्या मुलीचं लवकर लग्न लावून घ्या. त्यांनी ताबडतोब विषयाबद्दल तिचं लग्न त्या चंद्रहास्याचं लावून टाकलेलं आहे. ब्राह्मण मंडळ लग्न थाटात झालं, मुहूर्त साधला गेला आणि सगळे ब्राह्मण वगैरे वराडी घरी निघालेले आहेत. त्याच वेळी प्रधानाने कुलिंदीला तिकडं काय केलं, अटक करून टाकलेलं होतं. नगरी त्याची लुटलेली होती. आणि मग हा ज्यावेळी इकडे कुंतलेश्वराच्या राजधानीमध्ये आला त्यावेळी तिथे ब्राह्मण भेटले. आणि हे ब्राह्मण जाताना भेटल्यानंतर सांगितलं की कुठं चालले तुम्ही काका, एवढे कपडे बिपडे भारी. अहो म्हणलं तुमच्याच मुलीचं लग्न आहे. म्हणलं माझ्या मुलीचं लग्न कोणाशी झालं, चंद्रहास्याशी. याला एकदम राग आला, मुलावर गेला, बायकोवर खवळला. मुलांनी सांगितलं हे बघा तुम्हीच पत्र दिले. तो म्हणला असं कसं काय झालं माझ्याकडून, विष देऊन मारा म्हणण्याच्या ऐवजी विषाला देऊन याला चांगलं करा. आणि मग त्याच्या लक्षात आपली चूक आली, त्याला पश्चाताप झाला, मुलाचा राग आला. पण आता पर्याय नव्हता. जा म्हणला राजाकडे जा कुंतलेश्वराकडे त्याची माफी माग की तुमच्या परस्पर प्रधान इथं नसताना मी लग्न केलेलं आहे. तो गेला दरबारात आणि सांगितलं माझ्याकडून चूक झाली, मी माझ्या बहिणीचं लग्न, तुमच्या प्रधानाच्या मुलीचं लग्न कोणाबरोबर लावलेलं आहे, विषयाचं चंद्रहास्याबरोबर लावलेलं आहे. राजाच्या दरबारातल्या लोकांनी सांगितलं बघा तुम्ही तुमच्या मुलीला याला वर पाहायला सांगितलं, पण यांनी काय केलंय, मात्र स्वतःच्याच मुलीचं लग्न करून टाकलेलं आहे. असा दुष्ट प्रधान आहे, पापी, याला धडा शिकवलाच पाहिजे. आणि म्हणून ज्या अर्थाने आपल्या मुलीचं लग्न लावून देत तो मुलगा चांगला असेल, राजे तो मुलगा कुठे शोधा आणि तुमच्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून द्या. त्याला हे पटल्यानंतर त्या ठिकाणी त्याला बोलायला पाठवलेलं आहे. बोलायला पाठवल्यानंतर इकडं मात्र हा दुष्टबुद्धीचा प्रधान यांनी सांगितलं की जावई बापू आमचा कुलाचार आहे की देवीच्या मंदिरात, आदिशक्तीच्या मंदिरात आपण जाऊन त्या ठिकाणी काय करायचं आहे तर दर्शन घ्यायचं आहे. आणि दर्शन घ्यायचं आहे म्हटल्यावर
आणि इकडं मारेकराला सांगून ठेवलो, जो देवीच्या मंदिरात पाहिला येईल ना त्याचा लागी तलवारीने शिरछेद करायचा. हा पूजेसाठी चंद्रहास्य निघालेला आहे. आणि ज्यावेळी त्या ठिकाणी तो गेला, 4-5 मारेकरी लपून बसलेले होते, पण ते पूजेला जाणार तेवढ्यात मदन तिथं आला आणि त्यांनी सांगितले, ताबडतोब तुम्हाला राजांनी दरबारात बोलवले. हा गेला, त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मात्र हे जो मदन इथं आला, तो मदन देवीच्या मंदिरात आल्याबरोबर या मारेकरीने त्याच्या तलवारीचे घाव घातले आणि त्याला मारलं. त्या ठिकाणी त्याला ही बातमी कळल्यानंतर प्रधान तिथं आला. प्रधानाने हे पाहिल्यानंतर आपला मुलगा मरण पावला. प्रधान देखील त्या धक्क्याने त्या ठिकाणी मरण पावला. आणि अशा प्रकारे मरण पावल्यानंतर मात्र इकडे लग्न चंद्रहास्याचं राजकुमारीबरोबर झालं. अतिशय थाटाने लग्न झालं. आणि ज्यावेळी त्याला राजावर बसवलं त्यावेळी ही बातमी दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याकडून कोणाला कळाली, लोकांना कळाली. त्यावेळी म्हटले, चंद्रहास्य राज्यावर बसला आणि आपल्या राज्यामध्ये काय झालं, अपशकुन झालेलं आहे. आणि त्यामुळं हे चांगलं नाही, हे वाईट आहे, शुभ शकून नाही, अपशकुन आहे. आणि मग त्याला वाईट वाटलं आणि तो देवीच्या मंदिरात गेला आणि देवीच्या मंदिरात जाऊन देवीची प्रार्थना केली. त्यावेळी मदन आणि हा प्रधान जिवंत झाला. जिवंत झाल्यानंतर मात्र या प्रधानाची सगळी कृत्ये देवीने त्यावेळी कुणाला सांगितलेली आहेत, त्या ठिकाणी देवीची सर्व कृत्ये कुणाला सांगितलेली आहेत त्या ठिकाणी, तर ही त्या चंद्रहास्याला सांगितलेले आहेत, राजाला सांगितलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी त्याला प्रधानपदावरून हटवलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन बापाला सोडवलेलं आहे त्याने आपल्या. तो चंदनावती नगरीला घेऊन आलेला आहे, राजाला आणलेला आहे. प्रधानाला दूर करून मदनाची त्या ठिकाणी नेमणूक करून त्याने अनेक वर्ष त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. आणि म्हणून असे एकादशीच्या उपवासामुळे, अपरा एकादशीच्या उपवासामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर सर्व पापातून त्याचं क्षालन होऊन त्याचं राज्य त्यांना पुन्हा मिळालेलं आहे. आणि म्हणून ही अपरा एकादशी आपण सर्वांनी केली पाहिजे. अपरा एकादशी ही वैशाख कृष्ण पक्षामध्ये येत असते. आणि म्हणून या एकादशीचं चिंतन, ही व्रतकथा या ठिकाणी आपल्या पुढे या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामकृष्ण हरी.